नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण सुरेंद्र आंबेडकर यांच्या शेतामध्ये आहो आणि त्यांनी यावर्षी तूर निघाल्यानंतर या क्षेत्रामध्ये 2 एकर तीळ टाकला आणि तीळ ट्रॅक्टरच्या सहाय्याने लावला. दुसरा कोणताही खर्च नाही, फक्त एक हातडवरा दिला, निंदन नाही आला आणि दुसरा कोणताही व्यतिरिक्त खर्च नाही. जसं आपण बघू शकता, यानंतरचा जो समोरचा प्लॉट आहे, ज्यामध्ये आपण आधी एक व्हिडिओ काढला होता, त्यामध्ये चना होता SRT पद्धतीचा, तो हा समोरचा भाग आहे. तर त्यालाच लागून हा प्लॉट आहे 2 एकराचा. आणि बघू शकता याचं पेरणं कधीच आहे, जवळपास दुसरा महिना होय, फेब्रुवारी 2 फेब्रुवारी. फेब्रुवारी म्हणजे हा काही एकाच महिन्याचा तीळ आहे का? दुसरा महिना होय, फेब्रुवारी. तारीख सांग, लक्षात नाही राहिलं. हां, म्हणजे तारीख लक्षात नाही बरोबर, पण म्हणजे 1 महिन्याचं पीक नाही आहे, हे जास्त दिवसाचं आहे. जानेवारी फेब्रुवारी महिन्यात पेरला होय. मार्च, हो एप्रिल लागला, बरोबर आहे. 100% हां, दोन महिने झाले आहे या पिकाला. 2 महिने झाले. आणि आता याची कंडिशन अशी आहे, कुठेही म्हणजे निघण्यामध्ये कुठेही फरक पडला नाही. पूर्ण तारीख 100% उगवण झालेली आहे. 12-13 तारखेचं समजा. माझ्याकडे आहे फोटो, पाहा 10-12. आपण काय दिलं याला? काहीच नाही दिलं. खत खत पण नाही दिलं. डवरण कोणतं केलं? डवरा हातडवऱ्यानं दिला. बाकी दुसरं नियोजन, वरची फवारणी नाही, दुसरा खर्च कोणताच नाही, फक्त ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरला एवढाच खर्च आहे. बियाण्याचा खर्च आणि बियाण्याचा एकूण खर्च 6,000 रुपये लागला आपल्याला आतापर्यंत. 6,000 रुपये खर्च. आणि याच्यामध्ये थैल्या किती पडल्या याच्या बियाण्याच्या? 5 किलो मधलं उरलं समजा 4.5 किलो. 4.5 किलो. 4.5 किलो मध्ये हे 2 एकर क्षेत्र पेरलं. आणि या पद्धतीचा बघू शकता, म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचा तीळ आहे. असं कुठेही नाही का कुठे म्हणजे या पिकामध्ये अंतर पडलं, गॅप पडलं, असं काही कुठंच नाही. पूर्ण 100% उगवण त्याची झालेली आहे आणि या पद्धतीचं पीक आहे. आणि यानंतर ज्या वेळेस पुन्हा यांना पूर्ण माल पकन, त्यावेळेस आम्ही पुन्हा एक व्हिडिओ घेऊ. आणि आताच त्यांचा मागच्या महिन्यामध्ये चना निघाला, चना चांगल्या पद्धतीचा निघाला SRT मध्ये. आणि जवळपास यावर्षी SRTचं त्यांचं 4 एकर क्षेत्र होतं आणि पुढच्या वर्षीसाठी पुन्हा 12 एकर जवळपास त्यांचं क्षेत्र SRT राहील. आणि असंच याच पद्धतीचं हे पीक घेत राहावं अशी आम्ही सदिच्छा बाळगतो. आणि हे सुरेंद्र आंबेडकर, नमस्कार. असेच तुम्ही यशस्वी होत राहा आणि आम्हाला व्हिडिओ काढायला मिळो. या आंबेडकर साहेब, हे त्यांचे भाऊ, यांचाही तीळ आहे. यांच्याही शेतामध्ये आम्ही एक व्हिडिओ घेऊ. तीळ आहे, मूग आहे, उडीदही आहे. उडीद किती आहे? उडीद जास्त नाही, 2 किलो टाकला अनुभवासाठी. 2 किलो आहे. बरं, ठीक आहे. आणि मी सुभाष वाघमारे, आम्ही आतापर्यंत बरेचसे व्हिडिओ काढलेले आहे. माझ्या शेतामधले घेतलेले होते मी. तुरीचे व्हिडिओ होते काही माझे, आणि काही म्हणजे पॉवर विडर, मी जास्तीत जास्त शेती पॉवर विडरने केलेली आहे. आणि पुढच्या वर्षी जवळपास आम्ही पूर्ण शेती शून्य मशागत तंत्राने करण्याचा आमचा पूर्ण निर्धार झालेला आहे. तर असे आमचं सुरेंद्र आंबेडकर साहेबांची शेती पाहू आम्ही आमच्यामध्ये थोडं परिवर्तन झालं आणि आम्ही त्या पद्धतीची शेती करणार आहोत. आणि वेळोवेळी आम्ही त्यांच्या शेतीला भेट देतो आणि व्हिडिओ काढत राहतो. असेच तुमच्यापर्यंत नेहमी व्हिडिओ पोहोचत राहू. धन्यवाद.